करतो विनोदजी, तुम्ही त्याच विदर्भातून आलेले आहात जिथं हा सगळा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे। त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं गांभीर्य मी वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये। निवडणुकीच्या काळात तुम्ही काय सांगता? तुम्ही सांगता न खाऊंगा न खाने दूंगा। आज तुमच्या नाकाखाली या राज्यातल्या शेतकऱ्याला खाल्लं जातंय। आज तुमच्या नाकाखाली अशा प्रकारे ही बोगसगिरी करून या राज्यातल्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलं जातंय। कुठे गेला तुमचा नारा? हा राज्यातला शेतकरी सवाल विचारतोय। हा विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि शेतकऱ्याच्या बाबतीत असं होता कामा नये। या ठिकाणी हे खरं आहे की सगळ्यात जास्त तक्रारी ह्या विदर्भ आणि मराठवाड्यातून त्या ठिकाणी आल्यात आणि सगळ्यात जास्त फटका हा विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोगस बियाण्याचा बसलाय। परंतु त्या संदर्भात शासन योग्य ते कारवाई करत आहे। असं नाही की शासन काहीच करत नाही। वराती मागून घोडे का रोखलं जात नाही ह्या सगळ्या लोकांना? मी येतो सगळ्या मुद्द्यावर येतो। शासन योग्य त्या पद्धतीने सगळ्या कारवाया त्या ठिकाणी करतंय। आताच आमचे मित्र रविकांतजीने जे सांगितलं की त्यात काही अधिकारी असतील तर ठीक आहे, ते काही अधिकारी दोषी असू शकतात, असत नाही असं मी म्हणणार नाही। परंतु आता बारकाईनं अतिशय कठोरपणे शासन या बाबतीत निर्णय घेत आहे। तशी याची नियमावली सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बनवली होती। त्या पद्धतीने शासन काम करत होतं। जनजागृती सुद्धा शेतकऱ्यांमध्ये केली होती। ज्या काही अधिकृत कंपन्या आहेत, जे काही अधिकृत विक्रेते, त्यांच्याकडून बियाणे घेतले पाहिजे। घेतलेल्या बियाण्याची पावती आपण ठेवली पाहिजे, जेणेकरून आपण कुठल्या कंपनीचं बियाणं वापरलं, ते बोगस निघालं याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी कळेल। त्या कंपनीवर आपल्याला कारवाई करता येईल। ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्वी शासन म्हणून त्या ठिकाणी सगळ्या केलेल्या आहेत। परंतु तरी सुद्धा ती एक नीच वृत्ती असते, ती बदलावी लागेल, ती ठोकून काढावी लागेल। हे आपल्याला मान्य आहे। कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला ठोकावी लागेल आणि या ठिकाणी तशा पद्धतीनं शासन काम करत आहे। जे याच्यात कोणी अधिकारी दोषी आढळले तर निश्चितपणे त्या अधिकाऱ्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई होईल। तशा पद्धतीची कारवाई काही ठिकाणी झाली सुद्धा आणि पुढेही चालू आहे। आणि ज्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे परवाने या ठिकाणी ताबडतोब रद्द केले जातील। काही कंपन्यांचे परवाने रद्दही केले, काहीवर गुन्हे दाखल झाले, त्यांना अटकही झाली। परंतु तरी सुद्धा आपण जे म्हणता हा विषय शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे। अगोदरच पावसामुळे शेतकरी अत्यंत आला। तुम्ही काही बोलू नका। याच्यात अटक फिटक होत नाही। याच्यात बेलेबल सेक्शन आहे। याच्यात अटक होतच कुठे? अटक करायचा अधिकार कुठे आहे पोलिसांना? बेलेबल कशाला म्हणतात रविकांतजी? आपण दोघंही त्याच्यातच हे आपल्याला सगळ्या आंदोलनाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे बेलेबल कशाला म्हणतात। आपण बेलेबल म्हणजे अहो ज्या याच्यात गुन्हा दाखल होतो, अटक होती, नंतर कोर्टातून त्याला ताबडतोब बेल मिळते, त्याला काय 7 वर्षापेक्षा कमी शिक्षेला असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटकच करता येत नाही। विनोदराव, कायदा बदलायचं बोला ना। विनोदजी दरवर्षी तक्रारी, जर समजा कायदा कठोर नसेल तर यांना धाक कसा राहील? ते म्हणतात कायद्यामध्ये बदल करा। हे तातडीनं गुन्हा दाखल करून काय होणार आहे? लगेच सुटून जात आहे ते सगळे। तुमच्या पद्धतीने ठीक आहे ना। तुम्ही काय आम्हाला शेतकऱ्याची काळजी आम्ही सांगतो। आम्ही काय निवड शासनात बसलो म्हणजे काय शेतकऱ्याची विरोधी असं नाही होऊ शकत। नाही, वैयक्तिक घेऊ नका विनोदजी एक रविवार तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। विनोदजी त्यांचा मुद्दा असा आहे, एकदम काही चोर ठरत नाही। नाही अजिबात नाही। तुम्ही तसं समजायचं कारण नाहीये। विनोदजी मुद्दा हा कायद्यामध्ये बदल करा। या अशा प्रकारच्या बोगसगिरी करणाऱ्या माफियांवर खरंच निर्बंध आणायचे असते, या सगळ्यांना रोखायचं असेल तर कायद्यात बदल करा। कारण गुन्हे दाखल करून सुटतायत। सगळ्या गोष्टी माहिती आहे। आता काही गोष्टी होत का नाहीये? माहित आहे तर होत का नाहीये? रविभाऊ थांबा एक मिनिट, मी विचारतो त्यांना त्यांचं मत मांडताना मी मधात बोललो नाही। रविभाऊ एक मिनिट थांबा। असं नाही चालणार। मी काय त्यांच्या मनात बोललो नाही। रविभाऊ एक मिनिट थांबा, मी विचारतो त्यांना। रविभाऊ विचारतो। चुकीचं काय बोलतोय? सांगू आम्हाला भाषण देऊ नका। सरकार भाषण काय देतो? तुम्ही भाषण देताय, तुम्ही राजकीय बोलताय। आम्ही काय भाषण देतो? राजकीय नाही बोलत आहे, तेच सांगतोय। मला काय बोलायचं तुम्ही सांगू नका, मी बोलतोय। ठीक आहे मी विचारतो रविभाऊ, मी विचारतो त्यांना। सरकार म्हणून तुम्ही काय करणार? तुम्ही नका सांगू। तुम्हाला मी दोघांना थांबवतो। रविभाऊ मी थांबवतो तुम्हाला।
मी दोघांनाही अरे थांबवतो, तुम्ही- मी दोघांनाही तुम्ही काय थांबवतो, ओरडून थोडी होणार आहे. मी दोघांनाही थांबवतोय, माफ करा, मी बोलतो दोघांनाही नाही, थांबवतोय. आमचं तळतळाट आहे. सूरजजी, आम्हाला राजकारण नाही करायचं. सूरजजी, दोघांनाही थांबवतोय, प्लीज प्लीज प्लीज. सूरजजी, खरं तर या सगळ्यामध्ये रेग्युलेशन खूप महत्वाचं आहे. रेग्युलेशन नसेल तर अशा प्रकारची ही बोगसगिरी बळावतीये आणि हे रेग्युलेशन करण्याची जबाबदारी कुणाची आहे? प्रशासनाची आहे. आणि त्या प्रशासनावर नियंत्रण कुणाचं असायला हवं? अर्थातच सरकारचं असायला हवं. आणि मग अशा प्रकारचं रेग्युलेशन नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. क्रमांक 1. क्रमांक 2, कायद्यामध्ये आज कठोर तरतूद नाहीये, त्यामुळे गुन्हे जरी दाखल केले तर ते सही सलामत सुटतायत. कुणी तुरुंगाची खडी फोडायला कुणी जात नाहीये आणि म्हणून त्यांची ही हिम्मत होतीये दरवर्षी अशा प्रकारे करण्याची. अशा प्रकारची मांडणी केली जाते. रेग्युलेशन आणि कायद्यातला बदल हे करणार का तुम्ही? कारण तुम्ही जर एक गोष्ट सांगितली आम्ही पंचनामे करून गुन्हे दाखल करू, पण प्रश्न तिथं सुटत नाहीये, प्रश्न त्याच्या पुढचा आहे. विलासजी, सर्वप्रथम ही चर्चा खूप महत्वाची आहे आणि खूप सेन्सिटिव्ह आहे. कारण आपण सर्वजण कुठे ना कुठे शेतकरी कुटुंबातून येतो. शेतकऱ्याचं दुःख हे आपलं दुःख आहे. म्हणजे हे काही कुठल्या व्यक्तीचं दुःख नाही, आपण त्याच्यातले सर्वजण आहोत. माझं सरकार म्हणून आपल्याला एवढंच सांगणं आहे की याबाबत सरकार खूप संवेदनशील आहे. याच्यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश आणि कारवाई सुद्धा त्या ठिकाणी केल्या गेलेल्या आहेत. एकूण 181 म्हणजे या कंपन्यावरती ह्याच्या एक प्रकरणी न्यायालयाच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. जे काही आमच्याकडे 5,638 नमुने तपासणीसाठी आले होते, त्याच्यापैकी जवळपास 581 नमुने अप्रमाणित करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावरती जिथं काही झालं तिथं गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर तालुकास्तरीय निवारण समितीच्या माध्यमातून ज्या कुठल्या तक्रारी आल्यात तिथं सुद्धा तात्काळ जाऊन त्याची तपासणी करून अप्रमाणित आहेत का नाही ते पाहणी करण्याचे आदेश सुद्धा आमच्या कृषी खात्याकडनं देण्यात आलेले आहेत. माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे आणि सरकार म्हणून किंवा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, शेतकरी पुत्र म्हणून मला सुद्धा हेच वाटते, ज्या कुठल्या कायद्यामध्ये बदल करायची गरज पडेल तिथं नक्कीच सरकार त्याबाबतचा विचार करेल आणि कठोरातली कठोर शिक्षा जे कोणी लोक आमच्या शेतकरी बांधवांना फसवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती करण्याचा काम करेल. आजही आम्ही वेगवेगळ्या कंपन्यावरती एक मोठे मोठे गुन्हे दाखल करण्याचं काम केले महाराष्ट्रामध्ये. मी आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो, आमच्या महायुतीच्या सरकारनं पहिल्यांदा डायरेक्ट कंपन्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम हे केलेलं आहे. पण सूरजजी, या सगळ्यामध्ये कंपन्यांवर गुन्हे दाखल करून आपण त्यांची मालमत्ता जप्त करून या शेतकऱ्याला, आपण सगळे शेतकऱ्याची लेकर आहोत. मला सांगा, ज्या क्षणाला शेतकरी पेरतो त्याच्या दुसऱ्या 4 दिवसामध्ये जर नांगर फिरवावा लागत असेल शेतामध्ये, तर त्याच्यामध्ये त्याचं खत जातं, त्याची मेहनत जाते, त्याचं रान नीट केलेलं सगळी जे अर्थकारण आहे त्याच्यातलं ते सगळं बाधित होतं. अशा वेळी त्याला तातडीनं दिलासा देण्याची गरज आहे. आर्थिक मदत करणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षी देऊ, बघू, करू आणि ह्यांच्याकडून वसूल करणं, फिरवाना बुलडोजर त्यांच्यावरती. नाही विलासजी, ह्याच्यात पुढे जाऊन मी आपल्याला असं सांगतो की याबाबत सरकार, मला म्हणलं की या प्रकरणाबाबतीत सरकार संवेदनशील आहे.